नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म वरती. जसं की आपण संस्कृतचा पहिला चॅप्टर संस्कृत वर्णनाम परिचय हा आज आपण काल चालू केला होता. त्यामध्ये काल आपण माहेश्वर सूत्र आणि वर्ण परिचय या दोन गोष्टी बघितल्या. त्यावर एक MCQ दरवर्षी विचारला जातो. त्यानंतर आज आपल्याला बघायचं उच्चारण स्थान आणि प्रयत्न. उच्चारण स्थान म्हणजे काय, त्याचा आपल्या म्हणजे उपयोग काय त्याचा, आणि त्याच्यावर देखील एक MCQ विचारला जातो. आता मी जे बोलतोय माझ्या मुखातून जे अक्षर बाहेर पडत आहेत ते जे बाहेर पडताना माझ्या मुखामध्ये जी हालचाल होते अवयवांची, आता जीभ असेल, आपले ओठ असतील, दात असतील, आपल्या बऱ्याच अशा मुखातील अवयव आहेत की ज्यांच्या थ्रू आपले वर्ण बाहेर पडत आहेत. ते जे आहेत ते 8 उच्चारण स्थान आपल्याला सिलेबस मध्ये दिलेले आहेत. आणि सिलेबस व्यतिरिक्त असे 2 उच्चारण स्थान आहेत की ज्याच्यावर पण एक PYQ प्रश्न विचारलेला आहे. हे जे 8 प्रमुख जे मूळ उच्चारण स्थान आहेत हे 8 तुम्हाला दिलेले आहेत बघा समोर. पहिले तर आहे कंठ, दुसरा आहे तालू, मुर्दा, दंत, ओष्ठ, नासिक, कंठतालू, कंठोष्ठ. आता बघा इकडे बघा, हे जे तुम्हाला 8 दिलेले आहेत स्थान, उच्चारण स्थान, यांच्यातूनच आपले वर्णांचे उच्चारण होत असते. आता मी जे बोलतोय असे कुठून कुठून प्रत्येक उच्चारण स्थानामधून कुठले कुठले अक्षर बाहेर पडतात हे आपल्याला या 8 उच्चारण स्थानामध्ये शिकायचंय. आता कंठ म्हणजे काय, गळा, आपला लॅरिंज, हवा, हवा ज्या पास करते, एअर पास करते ज्या एरियामधून, त्याला म्हणायचं कंठ, गळा. त्यानंतर तालू, टाळ म्हटलं जातं त्याला, आपल्या गावकडे म्हणतात बघा टाळू. त्यानंतर मुर्दा, आपले ज्या दात आहेत, दाताच्या मागे जे हिरडे आहेत, हिरड्याच्या जस्ट आतील बाजू, त्याला चिटकून जी बाजू आहे हिरड्यांना, त्याला मुर्दा म्हटले. दंत म्हणजे दात, ओष्ठ, ओठ, नासिका, नाक, कंठतालू. कंठतालू इथं कॉम्बिनेशन दिलंय बघा, म्हणजे 2 उच्चारण स्थान आहेत त्यांच्या कॉम्बिनेशन मधून बाहेर पडणारे वर्ण कंठ आणि तालू. कंठोष्ठ म्हणजे कंठ आणि ओष्ठ. त्यानंतर सिलेबस व्यतिरिक्त जे 2 आहेत दंत आणि ओष्ठ म्हणजेच दंतोष्टम, जीवामूल, हे आपण आज बघणार आहोत. आता उच्चारण स्थानानंतर आपण समजून घेऊया की कुठल्या कुठल्या उच्चारण स्थानामध्ये कोणकोणते वर्ण बाहेर पडतात आणि आपल्याला ते वर्ण उच्चारणासाठी मदत करतात. ठीक आहे, आपण बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, जे मूळ 8 उच्चारण स्थान आहेत ते आपण सुरुवातीला समजून घेऊया. उच्चारण स्थानातून बाहेर पडणारे वर्ण हे आपण समजून घेऊया. प्रथमतः बघायचं तुम्हाला किती 5 दिलेत उच्चारण स्थान. आता हे जे उच्चारण स्थान आहेत कंठ, तालू, मूर्धा, दंत, ओष्ठ, हे जे आपले मुखातील उच्चारण स्थान आहेत, या स्थानातून बाहेर पडणारे वर्ण आणि अक्षर आपल्याला सूत्रांच्या द्वारे शिकायचे आणि हे सूत्र तुम्हाला पाठच करायचे. हे जे उच्चारण स्थान आहेत ते पाठ करण्यापेक्षा जर तुम्ही सूत्र पाठ केले तर सूत्रामध्ये ते उच्चारण स्थान पण येते आणि त्या उच्चारण स्थानातून बाहेर पडलेले वर्ण पण तुम्हाला त्या सूत्रामध्ये भेटून जातात. आता बघा, हे पहिलं जे सूत्र दिलंय कशासाठी, उच्चारण स्थान कोणतं आहे, कंठ. कंठ जे उच्चारण स्थान आहे त्याच्यासाठी सूत्र काय दिलंय, अकुह विसर्जनीयाना कंठ. हे जे सूत्र दिलंय त्यामध्ये शेवटला जे असतं ते उच्चारण स्थान असतं. म्हणजे सूत्रामध्ये पहिलं जे असतं त्यामध्ये त्या उच्चारण स्थानातून बाहेर पडलेले वर्ण असतात. आता हे कसं ओळखायचं की बाबा कोणते वर्ण आहेत त्या सूत्रामध्ये की जे त्या दिलेल्या उच्चारण स्थानामधून बाहेर पडत आहेत. आता पहिलं काय आहे, कंठ जे आहे ते उच्चारण स्थान, त्याच्यामध्ये दिले अकुह विसर्जनीयाना कंठ. त्यामध्ये पहिले 2 अक्षर लक्षात ठेवायचे, अ आणि क. हे 2 वर्ण जे आहेत, एक आहे वर्ग आणि एक आहे अक्षर, की जे आपल्या त्या उच्चारण स्थानातून बाहेर पडत असतात. इथं वर्ण लिहायचं तुम्ही अ, दुसरं काय आहे क वर्ग. एक असतो वर्ग आणि एक असतं अक्षर किंवा वर्ण. आता इथं क वर्ग. क वर्ग म्हणजे मित्रांनो तुम्हाला आपण कुठे शिकलोय, रे स्पर्श व्यंजन मध्ये शिकलोय बघा. 5 वर्ग क च ट त प, हे 5 वर्ग शिकलोय आणि 5ही वर्ग असे लाईननी आहेत. आता ते तुम्हाला कसं सांगणार आहे मी, हे क वर्ग म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय मी, तुम्हाला ते स्वतः एक्सप्लेन करायचं. आता ते क वर्ग म्हणजेच काय, क, ख, ग, घ, न. हे 5 जे वर्ण आहेत ते आपल्या क वर्गामध्ये येतात आणि हे जे सूत्र आहे या सूत्रामध्येच सर्व वर्ण सांगितलेले आहेत की जे कंठ या उच्चारण स्थानातून आपले बाहेर पडत असतात. त्यानंतर दुसरं सांगितलं उच्चारण स्थान तालू. तालू म्हणजे आपल्या म्हणतात बघा गावकडे टाळू, आपल्या जे मूर्धा आहे त्याच्या बॅक साईडला त्याला म्हणायचे टाळू. इचू यशानाम तालू हे त्याचं सूत्र आहे. कधी पण तुम्हाला सांगितलंय हे उच्चारण स्थान पाठ करण्यापेक्षा जे सूत्र आहेत तुमच्या उच्चारण स्थानाचे ते पाठ करा. कारण जे पण सूत्र आहेत त्याच्या शेवटला तुम्हाला उच्चारण स्थान दिले आणि जे सूत्र आहे स्टार्टिंगचं त्याच्यामध्ये ते वर्ण दिलेत की जे त्या उच्चारण स्थानामधून बाहेर पडतात. आता दुसरं सूत्र आहे इचू यशानाम तालू. आता याच्यामध्ये उच्चारण स्थान काय, तालू, बरोबर आहे. त्यातून बाहेर पडणारे वर्ण बघा आता कुठले आहेत. ई, ई मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगचं अक्षर असतं किंवा वर्ण असतं. त्यानंतर आहे च, च वर्ग आहे.
च वर्ग. आता च वर्ग मध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे? च वर्ग मध्ये काय असतं? च, छ, ज, झ, य. हे जे 5 वर्ण आहेत हे आपले कशामध्ये येतात? च वर्गामध्ये. हे झालं आपलं कंठ झालं, चालू झालं. त्यानंतर तिसरं मूर्धा, म्हणजे आपल्या ज्या जस्ट हिरडे आहेत त्याच्या मागच्या साईडची बाजू. आता इथं काय दिलंय? उच्चारण स्थान मूर्धाच, मूर्धाच आहे उच्चारण स्थान. आणि त्याच्या सूत्रामध्ये जे पहिले दिलेत वर्ण की जे त्या उच्चारण स्थानामधून बाहेर पडतात. पहिलं तर रू जे वर्ण आहे तसं लिहायचं, बरोबर. त्यानंतर कोणता वर्ग दिलाय रे? तर ट वर्ग दिलाय. ट वर्गामध्ये काय तर आपण बघा जसेच्या तसे 5 वर्ग येणार आहेत. क, च, ट, त, प. हे 5 वर्ग तुम्हाला स्पर्श व्यंजन मध्ये मी शिकवलेले आहेत, ते तुमच्या लक्षात असले पाहिजे. ट वर्ग. ट वर्गामध्ये कोणकोणते अक्षर येतात रे? ट, ठ, ड, ढ, न. हे 5 वर्ण येतात, बरोबर. कशामध्ये? ट वर्गामध्ये. त्यानंतर बघा दंत. चौथं उच्चारण स्थान काय? दंत. म्हणजे आपल्या दातामधून जेव्हा आपल्या दातांची हालचाल होते तेव्हा कोणते वर्ण बाहेर पडतात आणि ते वर्ण कोणते आहेत या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. ऋतू लसानाम दंत. म्हणजे दंत हे काय? उच्चारण स्थान आहे. म्हणजे दंतातून आपल्या कोणते वर्ण बाहेर पडत आहेत हे या सूत्रामध्ये सांगितलंय. पहिल्यांदा आहे तसं लृ लिहायचं, बरोबर. आणि दुसरा वर्ग कुठला आहे? दुसरा कधी पण लक्ष ठेवा, प्रत्येक सूत्रामध्ये पहिलं काय आहे? अक्षर ते आहे तसं लिहायचं. आणि दुसरा आहे वर्ग. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, बरोबर. आता इथं कुठलं चालू आहे आपलं? ऋतू लसा नाम दंत त वर्ग. त वर्गामध्ये काय तर मित्रांनो? त वर्गामध्ये येतं त, थ, द, ध, न. हे 5 वर्ण येतात, बरोबर. त्यानंतर शेवटचं बघा ओष्ठसाठी काय? ओष्ठसाठी काय म्हणजे आपल्या ओठाच्या माध्यमातून कोणते वर्ण बाहेर पडतात? ओष्ठ काय आहे? उच्चारण स्थान. आता याच्यातून बघा ह्याचं सूत्र काय? उपपद्मानियाना ओष्ठ. म्हणजे ओष्ठ यातलं काय? उच्चारण स्थान. त्यानंतर हे काय जे सूत्र आहे त्यातलं पहिलं अक्षर आहे तसं लिहायचं उ. आणि दुसरा वर्ग कुठला आहे? प वर्ग. प वर्ग मध्ये काय तरी मित्रांनो आता तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा. प वर्गामध्ये प, फ, ब, भ, म, न हे जे येतं ते कशामध्ये येतं? प वर्गामध्ये. ठीक. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट बघा की जे आपण शिकलं उच्चारण स्थान कंठ, तालु, मूर्धा, दंत, ओष्ठ हे जे उच्चारण स्थान आहे यांचे सूत्र पण आपण बघितले. या सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं तर जे पण वर्ण आहेत आपल्या ध्वनीच्या माध्यमातून बाहेर पडत आहेत ते वर्ण कोणत्या उच्चारण स्थानातून बाहेर पडत आहेत, ते कोणत्या उच्चारण स्थानाशी सहाय्य आहेत हे आपण या सूत्रांच्या माध्यमातून बघितलं. तुम्ही ते सूत्र लर्न करा, यामध्ये तुम्हाला उच्चारण स्थान पण भेटून जाईल आणि सुरुवातीला जे पण वर्ण आहेत की जे त्या उच्चारण स्थानातून बाहेर पडत आहेत ते पण तुम्हाला भेटून जातील. पण आपण जे आता एक क, च, ट, त, प वर्ग बघितले, हे अ, ई स्टार्टिंगचे लेटर बघितले, पण असे पण काही वर्ण आहेत की जे आपल्याला या सूत्रामध्ये नाहीयेत पण ते त्या उच्चारण स्थानामधून बाहेर पडत असतात. आता बघा इकडे बघा कंठ. कंठ जो उच्चारण स्थान आहे त्याच्यातून विसर्गवाले जे असतात अह. आता जसं अह हे काय आहे? अह. हे जे उच्चारण स्थान आहे कुठलं? कंठ. हे अह हे पण कुठून वर्ण आपल्या बाहेर पडतोय? कंठातून बाहेर पडतोय. म्हणून ते दिलेलं नाही या सूत्रामध्ये. आता दुसरं बघा टाळू. टाळू मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ई वर्ण आणि च वर्ग. च मध्ये च, छ, ज, ज, न. पण हे सोडून अजून य आणि श हे असे 2 वर्ण येतात की जे उच्चारण स्थान काय त्यांचं? टाळू. य, य. आता आपली जीभ बघा टाळ्याला आपल्या स्पर्श करायली म्हणून ते टाळू हे त्याचं उच्चारण स्थान आहे. त्यानंतर मूर्धा. मूर्धा रो वर्ण बघितला, ट वर्ग बघितला. ट वर्ग म्हटलं की त्याच्यामध्ये 5 व्यंजन येतात. ट वर्ग बनला की ट, ठ, ड, ढ, न हे त्याचे 5 वर्ण येतात. त्यामध्ये दुसरे आहेत की जे सूत्रामध्ये दिलेले नाहीत ते आहेत र आणि श. र, र. तुम्ही उच्चारण करून बघा. तुमची जी आपले जे मूर्धा आहे त्याला टच होईल, स्पर्श होईल. त्यानंतर दंत बघा. दंत बघा आपले किती झाले? 3 झाले. त्यानंतर चौथा आहे दंत. दंत मध्ये आपण रू हा वर्ण बघितला, त वर्ग बघितला आणि या सूत्राच्या व्यतिरिक्त ल हा वर्ण देखील या उच्चारण स्थानाद्वारे उच्चारला जातो. आपण मित्रांनो आता हे सर्व जे बघितले ते सूत्र आणि सूत्राच्या व्यतिरिक्त असणारे सर्व जे वर्ण ज्या त्या पर्टिक्युलरली उच्चारण स्थानाशी रिलेटेड आहे ते आपण आज बघितले. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो उरलेले जे उच्चारण स्थान आहे ते आपण बघूया. नासिका. नासिका म्हणजे नाक. आपल्या जे नाकातून
म्हणजे उच्चारण करताना आपल्या नाकातून जे वर्ण बाहेर पडत आहेत त्यांचं सूत्र इथे समोर दिलेलं आहे. यमगण नाम नासिकाच. आता इथं बघा, नासिका हे काय उच्चारण स्थान आहे आणि यम गण नाम हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय का विद्यार्थी मित्रांनो? हे आपण बघितलंय बघा, माहेश्वर सूत्र. हे 6वं का 7वं माहेश्वरी सूत्र आहे, 7वंच आहे आधी. आणि यम गण नाम हे त्याच्या म्हणजेच आपल्या नासिका थ्रू बाहेर पडणारे वर्ण आहेत. त्यानंतर कंठ तालू, म्हणजे कंठ आणि तालू हे दोन जे उच्चार स्थान आहे यांच्या साह्याने बाहेर पडणारे जे वर्ण आहेत ते आपण या सूत्राद्वारे बघतोय. यामध्ये कंठ तालु काय उच्चारण स्थान, मी तुम्हाला सरळ सांगितलंय. जे पण उच्चारण स्थानाचे सूत्र आहे ते लर्न करा. त्यामध्ये दोन जे शब्द आहेत त्यातला दुसरा शब्द तो असणार आहे उच्चारण स्थान. म्हणजे पहिलं सूत्रातला पहिला पार्ट जो आहे त्याच्यामध्ये असणार आहेत वर्ण जे की त्या उच्चारण स्थानातून बाहेर पडालेत. आता इथं बघा, कंठ तालु म्हणजे इथं दोन उच्चारण स्थान मिक्स दिलेत की ज्या दोन मिक्स उच्चारण स्थानातून कोणते वर्ण बाहेर पडतात. ए देतो हे त्याचं सूत्र आहे. ए देतो यातून दोन वर्ण बाहेर पडतात बघा, ए ए. आता बोलून बघू शकता तुम्ही, ए. कंठ आणि तालू हे दोन जे उच्चारण स्थान आहेत त्यांच्या साह्याने ते दोन बाहेर पडत आहे. ए कंठ पण मदत करायला आणि टाळूला पण आपली जीभ स्पर्श करत आहे. त्यानंतर बघा, कंठोष्ठ. कंठ आणि ओठ या दोन्हीचं मिळून काय झालं, कंठोष्ठ. हे जे उच्चारण स्थान आहे त्याच्यासाठी पण एक सूत्र आहे, ओदौतो कंठष्टम. कंठष्टम काय आहे आपलं, हे आहे आपलं उच्चारण स्थान. आणि अदौतो हे जे सूत्र आहे त्याच्यातून आपल्याला माहित पडेल की कोणते वर्ण असे आहेत की जे कंठष्टम या उच्चारण स्थानातून बाहेर पडत आहे. तर ते आहेत ओ औ. बघा, इथलेच दोन्ही उच्चारलेत ओ औ. हे दोन्ही पहिले जे अक्षर फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथं पण ए आणि इथं औ. त्यानंतर बघा, दंतोष्टम. दंत आणि ओष्ठ. इथं वकारस्य दंतोष्टम हे त्याचं सूत्र आहे. दंतोष्टम काय उच्चारण स्थान आहे आणि वकारस्य मधलं व हे जे आहे वर्ण ते या दंतोष्टम या उच्चारण स्थानातून बाहेर पडत आहे. व बघा, तुम्ही बोलून बघा ना, व. इथं आपला दातांची पण मदत होत आहे आणि आपल्या ओठांचा पण स्पर्श होत आहे व उच्चारण करण्यासाठी, व जे वर्ण आहे. आणि शेवटचं आहे जीवामूल. जीवामूल म्हणजे काय, असे वर्ण की जे त्यांचं उच्चारण करताना ते सेम वाटत आहेत आणि ते त्यांच्या सुरुवातीला अर्धविसर्गाप्रमाणे एक दिसत आहे चिन्ह आपल्याला अर्धविसर्गाप्रमाणे. क ख हे उच्चारण करताना आपल्याला सारखेच वाटायले. ठीक आहे. आपण यानंतर याच्यावर कसे पीवायक्यू प्रश्न विचारलेत किंवा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रश्न कसे आलेत हे आपण समजून घेऊया.